नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1500 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी किती खर्च येतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे. मटेरियल खर्च व लेबर खर्च. मित्रांनो, सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे. तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं किंवा कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो. व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे की तुम्हाला एक अंदाज मिळावा. 1500 स्क्वेअर फूट स्लॅबसाठी सिमेंट किती लागणार आहे? 165 ते 175 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे. एका सिमेंट बॅगची खरेदीची किंमत आपण 400 रुपये सरासरी धरलेली आहे. तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट खरेदी करणार आहेत त्यावरती रेट अवलंबून असतो, पण आपण एक सरासरी एका सिमेंट बॅगची किंमत 400 रुपये धरलेली आहे. 175 बॅगचे झाले 70,000 रुपये सिमेंटसाठी. त्यानंतर स्टील किती लागणार आहे? 1500 स्क्वेअर फूट स्लॅबसाठी 1600 ते 1700 किलोच्या आसपास. आपण 1700 किलो धरूया. स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 75 रुपये पर किलोचा धरलेला आहे. आता तुम्ही कोणत्या कंपनीचं स्टील खरेदी करणार आहेत, कोणत्या क्वालिटीचं, त्यावरती रेट अवलंबून असतो. जर तुम्ही 65 रुपयाचा खरेदी केले तर हा रेट थोडा कमी होऊ शकतो, पण आपण 75 रुपये धरूया पर किलोचा. 1700 किलोचे झाले 1,27,500 रुपये स्टीलसाठी. त्यानंतर सँड किती लागणार आहे? क्रश सँड 4 ते 4.5 ब्रासच्या आसपास लागणार आहे. जो क्रश सँडचा जो रेट आहे आपण तो 6,500 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे. 4.5 ब्रासचे झाले 29,250 रुपये. त्यानंतर खडी किती लागणार आहे? खडी सुद्धा 4 ते 4.5 ब्रासच्या आसपास लागणार आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की दोनच सारखं कसं धरलेलं आहे, 4 ते 4.5 4 ते 4.5. मित्रांनो, सँड आणि खडी आपण जास्तीत जास्त धरलेलं आहे. जर तुम्ही स्लॅब टाकते वेळेस जर खडी आणि सँड कमी पडलं तर तुम्हाला इमिडिएटली मार्केटमध्ये मिळत नाही. त्यामुळे खडी असेल, सँड असेल, तुम्ही एक्स्ट्रा आणून ठेवा. एक्स्ट्रा जरी राहिलं तरी नंतरच्या कामासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्यामुळे आपण 4 ते 4.5 4 ते 4.5 या रेंजमध्ये धरलेला आहे. खडी किती लागणार आहे? 4 ते 4.5 ब्रासच्या आसपास. खडीचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 5,500 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे. 4.5 ब्रासचे झाले 24,750 रुपये. त्यानंतर बायडिंग तार किती लागणार आहे, म्हणजे वायर किती लागणार आहे? वायर साधारणतः 20 किलोच्या आसपास, म्हणजे तार 20 किलोच्या आसपास लागणार आहे. तारचा जो किलोचा रेट आहे आपण तो 100 रुपये पर किलोचा धरलेला आहे. 20 किलोचे झाले 2,000 रुपये तारसाठी. त्यानंतर सेंटरिंग लेबर खर्च किती येणार आहे? टोटल आपला जो स्लॅब आहे तो 1500 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे. सेंटरिंगचा जो रेट आहे आपण पर स्क्वेअर फूटचा तो 70 रुपये धरलेला आहे. यामध्ये स्लॅब ठोकायचा असेल, स्लॅब बांधायचा असेल, स्लॅबचं कटिंग असेल तर टोटली 70 रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरलेला आहे. आता हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो. आपण उदाहरणासाठी 70 रुपये पर स्क्वेअर फूट स्लॅबचा रेट धरलेला आहे. जे सेंटरिंग मिस्त्री आहेत, सेंटरिंग ठेकेदार आहेत, त्यांचा 1500 स्क्वेअर फूटच्या स्लॅबचं झालं 1,05,000 रुपये. त्यानंतर स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत, स्लॅब टाकणारे लेबर असतात ते वेगळे असतात. त्यांचा एका सिमेंट बॅगवरती रेट असतो. जेवढे तुमचं स्लॅबला सिमेंट जाणार आहे त्यावरती ते पर बॅग वरती रेट धरत असतात. आपण 150 रुपये धरूया नॉर्मली. आता तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता, पण या रेंजमध्ये लमसम असू शकतो 150 रुपये पर बॅगचा. टोटल आपलं किती लागणार आहे? सिमेंट बॅगचं काम आहे 175 बॅगचं काम आहे. 150 रुपये रेट धरला तरी त्याचे झाले 26,250 रुपये. स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत ते कामगार आहेत, त्यांचे स्लॅबची मशीन असते, मिक्सर मशीन असतो, लिप मशीन असतात. हे त्यांचा या खर्चामध्ये ते सर्व आणतात. त्यांचा जो बॅगचा रेट असतो 150 रुपये. त्यानंतर स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे त्यासाठी 10,000 ते 12,000 रुपये खर्च येऊ शकतो. त्यानंतर किरकोळ खर्च सुद्धा लागतो 5,000 ते 6,000 रुपये. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की 1500 स्क्वेअर फूट स्लॅबसाठी किती खर्च येऊ शकतो. हे बघा, 4 लाख रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. म्हणजे 1500 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च 4 लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो. मित्रांनो, सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.